हा तर मित्रांनो नमस्कार. सध्या आपण जे आहे वाईगोळ इथे आहे आणि इथे ट्रॅक बसवण्याचं काम सुरू आहे आणि आता हे सगळे ऑपरेट करणारे सगळे आपली मंडळी आहेत, ड्रायव्हर बंधू आहेत आणि ही जी मशीन आहे आरपीजीसी आहे ना, आरपीजीसी या मशीनच्या माध्यमातून मागून जे आहे तर स्लीपर आणि ट्रॅक बसवलेले आहेत. त्याची जी आहे तर आपल्याला तिथं थप्पी आहे ज्याला गंजी म्हणतो आपण, तिथून ते समोर येत आहेत. आणि आता हे काम कसं चालतं, एका दिवसामध्ये किती काम होतंय? आपलं डेली प्रोग्रेस मध्ये आपण कमीत कमी 200 मीटरचं जो ट्रॅक लिंकिंग आहे तो अचीव करतो. आपल्याकडे गॅन्ट्री वगैरे आहेत, हायड्रा आहेत. आपल्या इथे पॅनल बनवतो आपण जागेवर आणि समोर येऊन आपण ते शिफ्ट करतो ते लिंकिंग. बरं, आता मला या ठिकाणी एक ट्रॅक्टर दिसत आहे, याला चाकं नाही, तर हे याचं काय काम आहे? हे म्हणजे समोर याला वळेल ते या ट्रॉलीला आहे ना? हा ट्रॅक्टर आहे तो पीएफआर आहे. पीएफआर आहे ना? बॉगी रेल फ्लॅट कॅरिंग व्हेकल. तर आपण याच्यावर लोड करून नाही का त्याला ट्रॅक्टर जोडतो, बीएफआर जोडून त्याच्यावर पॅनल ठेवतो आपण आणि ते समोर शिफ्ट करतो. प्रोसेस आहे लिंकिंगला पुढे वाढवायची. बरं, आता आपलं काम जे आहे तर दिग्रस पर्यंत कधीपर्यंत पोहोचेल आता हे काम? अपेक्षा आहे पुढल्या 1 महिन्यात आपण हा जो वाईगोळ टू दिग्रस आहे सेवानगर पर्यंत. तर निश्चित मित्रांनो आता वाईगोळ पासून आणि आता आपलं इकडं समोर किती काम पूर्ण झालेलं आहे या भागाला? 145000 म्हणजे 145 इथून 2 किलोमीटर पर्यंत मागे गेलाय आपण. बरं, इथून 2 किलोमीटर गेलेलं आहे. आणि तुमचं नाव काय आहे? माझं नाव ऋतिक राठोड. ऋतिक राठोड. गाव आपलं कोणतं आहे? मी दारव्याचाच आहे. बरं. 2027 मध्ये जे आहे अपेक्षा आहे आपली तशी की पण नाही याचे जे आहे का नाही, याचे इथून आपल्याला म्हणजे याचं फेज बनवलेले होते. पहिला कळमचा होता, कळम ते यवतमाळ आहे आणि यवतमाळ ते दिग्रस आणि दिग्रस वरून तिकडं वेळ लागणार आहे कारण की आपल्याला जे टनलची संख्या जी आहे जास्त आहे. तर हा आपला जो ट्रॅक आहे आता येत्या 1.5 ते 2 वर्षातच यवतमाळ पासून चालू होईल कारण दारव्यालाही ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू आहे. तर निश्चित मित्रांनो हा आपला 285 किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि त्यामध्ये आपल्यासाठी आनंदाची बाब एवढीच आहे की रोज आपलं 200 ते 250 ट्रॅक लेअरिंगचं काम मीटरपर्यंत पूर्ण होतं. 250 मीटर एका दिवसाचं टार्गेट आहे, म्हणजे 1 किलोमीटर पूर्ण व्हायला आपल्याला 4 दिवस लागत आहे कारण की हे काम सगळं हेवी असतं. याची एक स्लीपरही 5 माणसं देखील उचलू शकत नाही. हे काम क्रेन आणि इतर मशिनरीच्या सहाय्याशिवाय होऊ शकत नाही. आपण या साईडला सगळं बघू शकतो की मोठमोठे आज जे आहे रविवार असल्यामुळं याचं मेंटेनन्स, ऑइलिंग असेल, ग्रीसिंग असेल, हे सगळं आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं. आपण आशा बाळगूया आता की लगेच आता काल आपण मागच्या 15 दिवसामध्ये पाहिलं की जे कळम इथे आहे तर तिथला जो टनल आहे त्याचं ब्रेक थ्रू झालेला आहे, तो पूर्ण झालेला आहे. आणि मागे अनेकदा मी तुम्हाला आपल्या जे आहे तर शिडोना आणि हर्षी या म्हणजे परिसरातील ते तुम्हाला 3ही टनल मित्रांनो दाखवले. आणि सर्वात मोठा टनल जो आहे सुशी कंपनी ज्याचं काम करत आहे तो टनल मित्रांनो 2840 मीटरचा आहे. त्यानंतर हर्षीचा 400 मीटरचा आहे आणि बेलगव्हाणचा जो आपला सेकंड टनल आहे तर तो टनल मित्रांनो 2.5 किलोमीटर आहे. आणि आपला सेवानगर ते वसंतपूर खर्डा हा 1400 मीटरचा टनल आहे. त्याचंही काम आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं. परंतु टनल म्हणजे टनलचं काम करणं ही एक म्हणजे इतर कामापेक्षा आपल्याला त्यामध्ये वेळ जास्त लागतो. आणि आता या साईडला आपण बघू शकतो SMS कंपनीचं जे आपल्याला गिट्टी वगैरे जे काही लागते तर त्या ठिकाणी या ठिकाणी बनल्या जातं. आणि आता काम मित्रांनो लगेच पूर्ण व्हावं आणि येत्या काही दिवसातच आपली ही ट्रेन सुरू होण्यासाठी जे आपल्याला आवश्यक होतं ते म्हणजे तर आपण वर्षातच आपण यवतमाळपर्यंत आपल्या अगिन गाडीने जाऊया. मामाच्या गावाला जायचं असलं तिथेही जाऊया, ही अपेक्षा बाळगूया. आपणही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत